महापुरुषांच्या विचारांचा वारसा आणि शाश्वत विकासाचे स्वप्न उराशी बाळगणारे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुण सोनवणे यांनी आपला वाढदिवस समाजहिताचा संदेश देत अनोख्या पद्धतीने साजरा केला। 25 सप्टेंबर रोजी झालेल्या या वाढदिवस सोहळ्यात पैशांचा अपव्यय टाळत त्यांनी कोल्हापूर शहर व करवीर तालुक्यातील क्षयरोग रुग्णांना दत्तक घेऊन पोषण किटचे वाटप केले। या उपक्रमासाठी अरुण सोनवणे यांनी जिल्हा क्षयरोग अधिकारी हर्षला वेदक यांच्याशी चर्चा केली। तसेच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेऊन क्षयरोग निर्मूलन मोहिमेत हातभार लावला। त्यांच्या या वाढदिवसानिमित्त जिल्हाधिकारी अमोल येडगे, छत्रपती मालोजीराजे तसेच हर्षला वेदक या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सोनवणे यांच्या संकल्पनेचे कौतुक करत त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। सोनवणेंचा वाढदिवस आहे आणि मॅडमचा सुद्धा वाढदिवस आहे। मला आता समजलं दोघांनाही मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। जास्त काय मी बोलणार नाही, परंतु आता त्यांनी बोलताना सांगितलं की मागच्या 3 महिन्यापूर्वीपासून आम्ही सर्वांना आव्हान करतोय। माननीय प्रधानमंत्री महोदयांनी जे आव्हान केलेलं आहे की जे क्षयरुग्ण आहेत, क्षयमुक्त भारत आपल्याला करायचं आहे। क्षयचं जे प्रमाण मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये आहे आणि त्याचा मनुष्यबळावरती परिणाम होतो, अर्थव्यवस्थेवरती परिणाम होतो। त्यामुळे त्याचं डिटेक्शन, स्क्रीनिंग लवकर करणं आणि क्षय रुग्णांना लवकरात लवकर उपचार करून क्षयमुक्त त्यांना बनवणं, हे जे आपलं काम सुरू आहे। त्यामध्ये बऱ्याच ग्रामपंचायती क्षयमुक्त ग्रामपंचायती बनवत आहेत। जिल्हा सुद्धा आपल्याला येणाऱ्या 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये क्षयमुक्त करायचं। हे करत असताना निक्षय मित्र ही जी कन्सेप्ट आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी मांडलेली आहे, त्यामध्ये जे जे क्षयरुग्ण आहेत त्यांना 6 महिन्याचा डाएट आपण देणं आणि हे शासन म्हणून शासन यंत्रणा सर्वांना देऊ शकते, परंतु लोकांचाही सहभाग यामध्ये यावा, लोकांना सुद्धा याबद्दलची जाणीव व्हावी म्हणून लोकांनी सुद्धा यामध्ये सहभागी व्हावं, ही जी एक संकल्पना होती। त्यामध्ये आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये आव्हान केलं। जिल्ह्यामधील सर्व घटक, शिक्षक असतील, आपले वैद्यकीय क्षेत्रामधील मेडिकल ऑफिसर पासून सर्व आपला स्टाफ असेल, सामाजिक संघटना आहेत, काही डिमार्ट सारख्या काही संघटना आहेत, हे सर्वजण यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले। आणि मला सांगायला आनंद होतोय की राज्यामध्ये आपण ॲब्सोल्यूट नंबरमध्ये पुण्यानंतर 2 नंबरवरती आहे। पुण्याचा नंबरच खूप जास्त आहे, त्यामुळे आपल्या नंबरच्या कंपॅरिझनमध्ये पर्सेंटेजमध्ये जवळपास आपण मला वाटतंय 1 नंबरवरती आहे। आणि हे शक्य आहे आता जसे अरुण सोनवणे साहेब आहेत, त्यांचा वाढदिवस आहे, त्यांच्यासारख्या विचारांची लोक कोल्हापूरमध्ये आहेत। हे कोल्हापूरमध्ये एक दातृत्वाची भावना आहे, मोठ्या प्रमाणात इतरांचा विचार करण्याची भावना आहे आणि त्यामध्ये वेळ देऊन काम करण्याची भावना आहे, त्यामुळे हे शक्य आहे। आणि आज मला वाटतंय अरुण सोनवणे साहेब जे काही किट देणार आहे त्यानंतर आपला नंबर 1 आहे तो तर इतर जिल्ह्यांना त्यापर्यंत पोहोचणं सुद्धा अवघड होणार आहे। त्यामुळे एक चांगल्या पद्धतीचा विचार वाढदिवसाच्या दिवशी केला, त्याबद्दल मी अरुण सोनवणेंचं अभिनंदन करतो। त्यांना परत एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि हा जो काही सामाजिक विचार त्यांनी जपलेला आहे याच्या पुढे सुद्धा चांगलं काम करण्याची त्यांनी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे, तर हे काम त्यांनी असंच करावं। या प्रसंगी विविध राजकीय पक्षांचे नेते, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अरुण सोनवणे यांचा हा उपक्रम क्षयरोगमुक्त समाजासाठीचे पहिलं प्रेरणादायी उदाहरण ठरला असून त्यांच्या कार्याचे आता सर्वत्र कौतुक होत आहे। सर्वांना नमस्कार। आज माझ्या या वाढदिवसानिमित्त 25 सप्टेंबर रोजी आम्ही एक वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला, कारण जे वाढदिवस साजरे करतील आपण बघत आलेलो आहोत की कसे वाढदिवस साजरे करतात आणि मग ते पैशाचा अपव्यय खर्च होतो आणि त्यातनं फलित एक चांगलं समाजाला एक संदेश जाण्यासाठी मी वाढदिवस साजरा करण्यामागं माझ्या पूर्ण टीमला, आमच्या आघाडीला, त्यांनी सगळ्यांना सांगितलं की वाढदिवस आपण अशा पद्धतीने चांगला साजरा करू की तो समाजोपयोगी आणि समाजाभिमुख काहीतरी एक आदर्शासारखा होऊ दे। त्याचप्रमाणे आपल्या जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर हर्षल वेदक मॅडम यांनी मला सांगितलं, त्यांच्याशी माझी भेट झाली होती यापूर्वी देखील, आणि आपले कोल्हापूरचे जिल्हाधिकारी माननीय येडगे साहेब यांनी देखील आवाहन केलेलं आहे की निक्षय मित्र बना आणि क्षयरोग हा आपण मुक्त करूया। तर त्याप्रमाणे मी या आजच्या माझ्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर शहरातील संपूर्ण पेशंट जे क्षयरोग बाधित आहेत, आणखी करवीर तालुक्यातून संपूर्ण महिला, म्हणजे जेणेकरून जे आपलं नवरात्रीचं जे आता दसऱ्याचं जे आपलं चालू आहे त्या सर्व दुर्गांना एक शक्ती त्यांची आपल्याला मिळण्यासाठी, तसंच त्यांनाही सक्षम या नारीला बनवण्यासाठी असे सगळे पेशंट
हे मी आजपासून 6 महिन्यासाठी दत्तक घेत आहोत आणि त्यांना पूर्ण एक चांगलं सशक्त किट, एक त्यांना चांगला प्रोटीनचा डबा अशा पद्धतीने देऊन कुठंतरी त्यांना एक मोलाचा हातभार लावून त्यांना क्षयरोगापासून मुक्त होण्यासाठी एक चांगलं पाऊल माझ्याकडनं पुढं गेलं पाहिजे म्हणून या पद्धतीने मी आज निश्चय करून त्याप्रमाणे हे माझ्या टीमला देखील सांगून मी आज हे असं दत्तक घेतलेलं आहे आणि त्याची आज अंमलबजावणी करून आम्ही जे आपले क्षयरुग्ण आलेले आहेत ते माझे मित्रच आहेत आणि त्यांना लवकरात लवकर यातनं मुक्ती मिळावी यासाठी आम्ही त्यांना आज पोषण किट देणार आहोत. आज खरं तर वाढदिवसाचा विषय आहे तरी सुद्धा तुम्ही प्रश्न विचारलाय म्हणून सांगतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर आम्ही निश्चितच वंचित बहुजन आघाडी म्हणून अगदी ताकदीनं उतरणार आहोत. आमचे राष्ट्रीय नेते माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी मला दिलेल्या या महानगर अध्यक्षपदामुळं आणि त्यांचे जे आदेश आहेत की तुम्ही लोकल लेवलला म्हणजे जिल्हास्तरीय किंवा शहरस्तरीय तुम्ही आघाडी करायचा निर्णय ज्या त्या महानगर अध्यक्षाला दिलेला आहे त्याप्रमाणे निश्चितच आघाडीचा तर पहिलाच प्रश्न नाही पण आम्ही निश्चितच ताकदीनं लढू. धन्यवाद. एक परममित्र अरुण सोनवणे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी हा जो एक चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे त्या उपक्रमामध्ये त्यांना चांगलं यश लाभू द्या आणि आपल्या जिल्ह्यातील क्षयरोग जे पेशंट आहेत तर त्यांना जास्तीत जास्त आरोग्य संपन्न करण्यासाठी त्यांचं जे पाऊल आहे त्या पावलाबद्दल उचललेल्या पावलाबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना इथून पुढेही अशा चांगल्या कामासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.